अगदी सोलापुरातले आतापर्यंत जे सगळे निकाल आले त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे। पण आपण जर निकाल बघितले आतापर्यंतचे तर काँग्रेस एकाही ठिकाणी विजय झालेला नाही। सोलापुरात काँग्रेस एकाही ठिकाणी आघाडीवर नाहीये। सोलापूरचा विद्यमान खासदार काँग्रेसचा असताना जर ही परिस्थिती असेल तर काँग्रेसचा पराभव ज्या पद्धतीनं महापालिकांमध्ये झाला तशीच परिस्थिती झेडपीमध्ये आहे का याची चर्चा आता सुरू झाली। खरं तर संदीप, हे निकाल पाहताना असं जाणवतं की अनपेक्षित असे अनेक ठिकाणी निकाल लागतात की जिथे लातूर सारख्या ठिकाणी मनसे अपेक्षित नसताना मनसेचे 2 उमेदवार निवडून येणं, सोलापूर सारख्या ठिकाणी भाजप एक हाती सत्ता आणताना दिसते। आणखी एक महत्त्वाची बातमी रायगड मधून, रायगड तळा तालुक्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा, झेडपीच्या 2 तर पंचायत समितीच्या 4 जागांवर राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे। सरई खुर्दमध्ये एनसीपीच्या उमेदवाराचा विजय तर रहाटाड मधून नलिनी लोखंडे या विजयी झालेल्या आहेत। रायगड तळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा दबदबा पाहायला मिळतोय। झेडपीमध्ये 2 पंचायत समितीच्या 4 जागा राष्ट्रवादीकडे गेलेल्या आहेत। सरई खुर्दमध्ये एनसीपीच्या उमेदवाराचा विजय झालाय तर रहाटामधून सुद्धा नलिनी लोखंडे ह्या विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। रायगड तळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीनं जबरदस्त अशी कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे। झेडपीच्या 2 जागा, पंचायत समितीच्या 4 जागा राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे। सरई खुर्दमध्ये राष्ट्रवादीच्या गीता जाधव विजयी झालेल्या आहेत। रहाटामधून नलिनी लोखंडे यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतोय। यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। सांगलीच्या वाळव्यामध्ये भाजपचा उमेदवार विजय झालेला आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, एलूर झेडपी गटातून हर्षदा महाडिक या विजय झालेल्या आहेत। सांगलीच्या वाळव्यामध्ये इस्लामपूर वाळवा हा जयंत पाटलांचा मतदारसंघ आहे आणि त्याच ठिकाणी भाजप मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे। सांगलीच्या वाळव्यामध्ये भाजपच्या उमेदवारानं विजय मिळवलेला आहे। हर्षदा महाडिक या एलूर झेडपी गटातून विजय झालेले आहेत। पुढली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, मावळ झेडपी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। झेडपीच्या 5 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे। पंचायत समितीच्या 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पुणे जिल्ह्यातल्या संपूर्ण झेडपीच्या जागा असतील किंवा पंचायत समितीच्या जागा असतील, राष्ट्रवादीचा दबदबा पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीची मुसंडी पाहायला मिळते आहे। आलेले विजय असतील किंवा जे कल असतील आतापर्यंतच्या ज्या आघाड्या असतील यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष होताना पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यातलं जर आपण बघितलं, मावळ झेडपीमध्ये पंचायत समितीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आघाडीवर आहे। यानंतर बघूयात कोकणातली एक मोठी बातमी, विजय उमेदवारांनी मंत्री नितेश राणेंची भेट घेतलेली आहे। कणकवली पंचायत समितीतील उमेदवार नितेश राणेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। विजय उमेदवार हे नितेश राणे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आपल्याला पाहायला मिळते। भाजपचं एक चांगली कामगिरी करताना कोकणामध्ये भाजप दिसतोय, खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। दृश्य आपण बघतोय, विजय उमेदवार नितेश राणेंची भेट घेताना दिसत आहेत। यानंतर बघूया पुढली मोठी बातमी, सोलापुरातली उत्तम जानकरांचा मुलगा जीवन जानकर यांचा पराभव झालेला आहे। दहिगाव गटातून जीवन जानकर यांचा पराभव झालाय। भाजपच्या संस्कृती पाचपुते या विजय झालेल्या आहेत। संस्कृती पाचपुते या राम सातपुते जे माजी आमदार आहेत माळशिरसचे, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांनी जीवन जानकर यांचा पराभव केल्याचं पाहायला मिळत आहे। दहिगावमधून जीवन जानकर यांचा पराभव झालेला आहे। संस्कृती सातपुते या विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंत आपण बघितलं तर माळशिरस मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी औलाद अजून जन्माला यायची आणि एखाद्या दारुड्याने दौड्याने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं, इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम सातपुतेने केलेलं आहे। आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। हा आमच्या कार्यकर्त्यांचा राज्याचे नेते देवाभाऊ जयाभाऊ यांचा हा विजय आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो आणि इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो। तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत महाशिरसचे आमदार उत्तम जानकर आहेत। उत्तम, जे आपण बघतोय जीवन जानकरांचा पराभव झालेला आहे। दहिगाव मधून संस्कृती सातपुते विजय झालेले आहेत। राम सातपुतेंची प्रतिक्रिया बघितली, भाजप माळशिरस मधून संपवणं सोपं नाही, थेट तुम्हाला आव्हान आहे। त्या गटामध्ये तो डप गट होता, त्यांना अडकवून ठेवणं आणि बाकीचे जे 8 गट आहेत ते रिकामे करून घेणं या उद्देशानं त्या ठिकाणी ती आमची व्यूहरचना होती।
अर्जुनशिव मोहिते पाटील हे आता जिल्हा परिषदेला पुणशिरस गटामधूनही विजय आहे आणि उभे आहेत, ते त्या ठिकाणी विजयी होतील. बाकी माझी धर्मपत्नी वेळापूर गणामधून उभी आहे, ती विजयी होईल. एवढी चिंता करायची कारण नाही, तो एक व्यूहरचनेचा भाग होता. अगदी आणि म्हणून आता तुम्हाला या पुढचे जे निकाल आहेत 8ही गटाचे ते आमच्या बाजूचे दिसतील. अगदी उत्तमजी तुम्ही म्हणताय व्यूहरचनेचा भाग आहे, मात्र तुमच्या मुलाचा पराभव झालेला आहे. कारण आपण बघतोय राज्यातल्या अनेक आमदारांनी आपल्या मुलांना उभं केलं होतं, माजी आमदारांनी आपल्या मुलांना उभं केलं होतं. सगळ्या आमदारांचे पुत्र विजय होताना दिसत आहेत. राम सातपुते तिकडे तुम्हाला आव्हान देत आहेत. विधानसभेला अवघे आता 1.5 वर्ष झालंय. नाही, तेवढ्याच गटाचा एका विषय होता आणि तो व्यूहरचनेचा भाग होता आमच्या, आणि म्हणून तिथं अडकवून ठेवणं राम सातपुतेना आणि या भारतीय जनता पार्टीला सगळ्यांना, या पालकमंत्र्यांना या पुढच्या अटी जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समितीमध्ये सगळ्या ठिकाणी आमचे विजय होते. म्हणजे उत्तम जानकरजी, मुलाचा पराभव झाला असला तरी इतर उमेदवारांचे जे विजय होतील तेच आपले विजय, असं तुमचं म्हणणं आहे? उमेदवारांसाठी तुम्ही सगळं केलं? तो व्यूहरचनेचाच भाग होता. अगदी धन्यवाद उत्तम जानकरजी, तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. उत्तम जानकर यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. तो व्यूहरचनेचा भाग आहे, मात्र आमचे इतर उमेदवार विजयी होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. संस्कृती राम सातपुते यांचा तिथे विजय झालेला आहे. सोलापूरमध्ये उत्तम जानकरांचा मुलगा पराभूत झालेला आहे. दहिगावमधनं जीवन जानकर हे पराभूत झालेले आहेत आणि त्या ठिकाणी भाजपच्या संस्कृती सातपुते यांचा विजय झाल्याचं चित्र आपण पाहतो. आणि त्यानंतर आता राम सातपुते यांच्याकडनं हा जल्लोष केला जातोय. गुलालाची उधळण होतीये. भाजपला संपवणं इतकं सोपं नाही असं थेट आव्हान राम सातपुते आपल्याला देताना पाहायला मिळत आहे. अगदी श्रीकांत, आपण बघितलं उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया बघितली. व्यूहरचनेचा भाग म्हणतायत ते इतर उमेदवार आपले विजय होतील, कारण उत्तम जानकरांची पत्नी सुद्धा वेळापूर झेडपी गणातून उमेदवारी करतायत. अर्जुन मोहिते पाटील ज्यांचा एका गटातून पराभव झाला आहे ते दुसऱ्या गटात सुद्धा उमेदवार आहेत, तिथून त्यांचा विजय होईल असा विश्वास उत्तम जानकर व्यक्त करतायत. आणि त्या जीवन जानकर त्यांच्या मुलाचा जो पराभव झालाय त्याला व्यूहरचनेचं नाव देत आहेत. अर्थात आणखी एक महत्वाची बातमी, शिरूर न्हावरे झेडपीमध्ये मालती पाचरणे सध्या पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादीच्या वृषाली वाळके 70 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. पोस्टल मतांची मतमोजणी निर्णायक ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या वृषाली वाळके यांनी 70 मतांची आघाडी घेतल्याचं आपण पाहतो. एक महत्वाची बातमी, शिरूर न्हावरे झेडपीमध्ये मालती पाचरणे आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मंचरमध्ये विवेक वळसे पाटील आघाडीवर आहेत. आताच्या घडीची मोठी बातमी, विवेक वळसे पाटील 2185 मतांनी आघाडीवर आहेत. मंचरमध्ये विवेक वळसे पाटील निर्णायक अशा प्रकारची आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते, कारण फेऱ्या कमी ज्या वेळेला शिल्लक असतील त्यावेळेला 2-2.5 हजारांची जी आघाडी असते ही थोडीशी निर्णायक आघाडी अशी म्हणावी लागेल. दिलीप वळसे पाटलांचे पुतणे आहेत विवेक वळसे पाटील आणि ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे 2185 मतांनी. निश्चितच आपण पाहतोय मंचरमध्ये विवेक वळसे पाटील यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. 2185 मतांची त्यांची आघाडी आहे आणि अर्थातच ही निर्णायक अशी आघाडी ठरणार आहे. त्यामुळं येत्या पुढच्या काही फेऱ्यांमध्ये या संदर्भात चित्र पलटणार का याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. मात्र एक महत्वाची बातमी, विवेक वळसे पाटील सध्या आघाडीवर आहेत. मंचरमधून त्यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आपण पाहतो. त्यानंतर बघूया पुढली एक मोठी आणि महत्वाची बातमी, पुणे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे. भाजप 18 जागांवर विजय मिळवलेला दिसतोय. शिवसेना 12 जागांवर, राष्ट्रवादी 36 जागांवर आपल्याला विजय मिळवताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा दबदबा पाहायला मिळतोय. ठाकरेंची शिवसेना 2 जागा विजय मिळवलाय, तर 5 ठिकाणी आपल्याला बघतोय की पवारांची राष्ट्रवादी या ठिकाणी. राष्ट्रवादी काँग्रेसनं तब्बल 36 जागांवर आघाडी घेतल्याचं चित्र आहे. अजित पवारांनी देखील पुणे जिल्ह्यामध्ये प्रचार कशा पद्धतीनं त्यांनी लक्ष घातलेलं होतं हे आपण बघितलं. त्यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर आणखी एक महत्वाची बातमी, साताऱ्यामध्ये मंत्री मकरंद पाटलांना मोठा धक्का बसलाय. तळदेव गटात शिवसेनेचे अजित सपकाळ विजयी झाल्याचं समजतंय. साताऱ्यामध्ये आता मंत्री मकरंद पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. अजित सपकाळ हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे आता त्यांनी विजय प्राप्त केल्याचं समजतंय. एक महत्वाची बातमी साताऱ्यामधनं, मंत्री मकरंद पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे, कारण तळदेव गटामध्ये शिवसेनेकडनं अजित सपकाळ हे निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते आणि त्यांचा आता विजय झालाय. त्यामुळे मंत्री मकरंद पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातो. एक महत्वाची बातमी साताऱ्यातनं आपण बघतोय. साताऱ्यामध्ये मकरंद पाटील यांना धक्का बसलेला आहे, कारण साताऱ्यामध्ये मकरंद पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. पुढची मोठी बातमी, इंदापूर झेडपीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झालेला. आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी,
राष्ट्रवादीच्या मेघना बंडकर या विजयी झालेल्या आहेत. भिगवण पंचायत समितीमध्ये एनसीपीचा उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीच्या हेमलता माडगे ही विजयी झालेली आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या दृश्यांमध्ये भरत गोगावलेंचे पुत्र आपल्याला दिसत आहेत. विकास गोगावले ते आता माध्यमांशी संवाद साधतील. त्यांचाही विजय झालेला आहे. विजय झालेला आहे. अर्थातच त्यांची प्रतिक्रिया देखील पाहणं महत्त्वाचं असेल. भरत गोगावले यांचे पुत्र विजयी झालेले आहेत. ते नेमकं काय म्हणतात ते आपण इथे ऐकूयात.